नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी जिजाई क्रिएशन या माध्यमातून अ, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज दाखल केल्यानंतर जी पुढे प्रोसेस होते, त्या प्रोसेसबद्दल आपल्याला माहिती सांगणार आहे. मी स्वतः एक अल्पभूधारक शेतकरी आहे. मी देखील मागेल त्याला सोलार पंप योजनेअंतर्गत अर्ज दाखल केला होता. मला बऱ्याच अडचणींना आल्या. त्यातून मी मार्गाकडे पुढे गेलो आणि आज माझा अर्ज देखील मंजूर झालेला आहे आणि पुढे बरीच प्रोसेस झालेली आहे. हा व्हिडिओ करण्यामागचा एकमेव हेतू हाच. मी ज्या काही अडचणी फेस केल्या आणि मला ज्या अडचणी आल्या त्यामुळे मला असं वाटतं की बऱ्याच शेतकऱ्यांना पुढची प्रोसेस काय आहे, काय होतं हे काहीच माहित नाहीये आणि त्यामुळे बरेच शेतकरी हे संभ्रमावस्थेत असतात. त्यामुळे मी ठरवलं की जे काही आपल्यापाशी माहिती आहे ते तुमच्या सर्वांसोबत शेअर करायची. डेफिनेटली याचा तुम्हाला कुठेतरी ना कुठेतरी लाभ होईल. तर मी जास्त वेळ दवडत नाही. पटकन आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याला बोलायला सुरुवात करू. ज्याला कोणाला अर्ज दाखल केला असेल, ज्यांना कोणाला आपल्या अर्जाचं सध्याची स्थिती पाहायची असेल, तर त्यासाठी मी लिंक व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. आपण सर्वांनी जाऊन त्या लिंकवरून आपलं अर्जाचं स्टेटस पाहायचं आहे. अर्ज दाखल केल्यानंतर काय होतं, तर पहिली गोष्ट म्हणजे तुमचा अर्ज दाखल कधी होतो ते महत्वाचं आहे. तुम्ही अर्ज पूर्ण भरल्यानंतर जेव्हा पूर्ण पेमेंट करता, तेव्हाच अर्ज तुमचा दाखल करून घेतला जातो. अन्यथा तो पुढे जात नाही. अर्ज दाखल केल्यानंतर शेतकऱ्यांचं काम सुरू होतं, जे की अर्जाची परिस्थिती पाहायची आहे तुम्हाला. कारण की अर्ज मंजूर जर झाला, तर लगेचच तुम्हाला मेसेज मोबाईलवरती येतो, जो तुम्ही नंबर तिथं दिलेला असतो. A1 अर्ज मंजूर झाला म्हणून. पण यदाकदाचित जर तुमचा अर्ज मंजूर झाला नाही, त्याच्यावरती कुठली क्वेरी लागली, तर मेसेज येतो, कधी-कधी मेसेज सुद्धा येत नाही. तर त्यामुळे आपण स्वतः प्रत्येक वेळी अर्जाची सद्यस्थिती जाणून घ्यायची आहे. अर्ज दाखल केल्यानंतर अर्जाचं व्हेरिफिकेशन जे होतं ते नजीकच्या असणाऱ्या महावितरणच्या कार्यालयात होतं. म्हणजे आपण जे सबस्टेशन म्हणतो महावितरणचं, ते तिथंच होतं. जिल्हा लेव्हलला तुमच्या डॉक्युमेंट्सचं व्हेरिफिकेशन होत नाही. तुमची कागदपत्र जर व्यवस्थित जोडलेली असतील, व्यवस्थित सातबाऱ्यावरती पाण्याच्या स्रोताची माहिती अवेलेबल असेल, त्यांना ते दिसत असेल, दिसत जरी नसेल स्पष्ट, तरी तुमचा अर्ज हा होल्डवर जातो, रिजेक्शन होतं, काही होतं. पण या सगळ्या बाबी आहेत, रिटर्न येतो. पण तुम्हाला ते चेक करत राहायचं आहे. महत्वाची बाब म्हणजे अर्जाची पाहणी किंवा छाननी ही अनुक्रमाने होते. म्हणजे मी जर 1 नंबरला असेल आणि 2 नंबरला जर उद्या दुसऱ्या कोणी अर्ज भरला, तर त्याचा अर्ज पहिल्यांदा छाननी होत नाही. हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. जोपर्यंत 1 नंबरच्या वरती प्रोसेस होत नाही, तोपर्यंत 2 नंबरचा अर्ज ते स्वीकारू शकत नाहीत. हे एकदम क्लिअर आहे. क्रिस्टल क्लिअर. महावितरणच्या अर्ज अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस अर्जाची तपासणी केली जाते, त्यात काही त्रुटी असतील तर त्याच्यासाठी अर्ज तुमच्याकडे पुन्हा पाठवला जातो. तुम्हाला त्या त्रुटींच्या वरती पुन्हा डॉक्युमेंट अपलोड करून तो तुम्हाला सबमिट करायचा आहे. त्रुटी काय असतात? तर त्रुटी महत्वाची जी मी अनुभवली ती म्हणजे होती डार्क वॉटर शेडची सर्टिफिकेटची. काही अंशी लोकांना अर्ज हा होल्डवर ठेवला जातो आणि त्यांना सांगितलं जातं की डार्क वॉटर शेडची एनओसी घेऊन या म्हणून. तशी एनओसी कोणीही देत नाही. अहिल्यानगरसाठी एक जिल्हा लेवलसाठी एक प्रमाणपत्र आलेलं आहे. ते तुम्हाला हवं असेल, जे जे शेतकरी अहिल्यानगरमधून येतात, तर त्यांना मी ते देईन. पण बाकीच्या जिल्ह्यांसाठी तसं काही प्रमाणपत्र आहे का नाही मला जरा शंकाच आहे. पण अशा वेळेस तुम्ही काय करायचंय, शेतकऱ्यांनी पहिला नजीकच्या महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घ्यायची आहे. त्यांना सांगायचं आहे की असं काही प्रमाणपत्र कुठलंही भूजल सर्वेक्षण विभाग देत नाहीये. तुम्ही त्यांच्याशी भेट घ्यायची आणि तुम्ही त्या ठिकाणी सातबारा अपलोड करायचा आहे, जो की दिसणारा सातबारा ज्याच्यावरती पाण्याच्या स्रोताची माहिती असेल आणि पुन्हा अर्ज सबमिट करायचा आहे. दुसरी त्रुटी काय असते, तर दुसरी त्रुटी असते की संमतीपत्र नसण्याचे. म्हणजे सामायिक क्षेत्र असेल ना, तर तुम्हाला संमतीपत्र गरजेचं आहे, ते अनिवार्य आहे. संमतीपत्रामध्ये तुम्ही ₹200 स्टॅम्पवरती, ₹100 स्टॅम्पवरती संमतीपत्र देऊ शकताय. ज्या क्षणी तुम्ही या सगळ्या गोष्टींची पूर्तता करता, त्यावेळेस तुमचा अर्ज हा मंजूर होतो. योजनेचं नावच आहे, मागेल त्याला सोलार पंप योजना. म्हणजे प्रत्येकाला तुम्ही मागणी केली ना, तुम्हाला तो मिळणारच. फक्त त्यांना त्यांच्या डॉक्युमेंट्सची पूर्तता करायची आहे.
ज्या क्षणी तुमचा अर्ज मंजूर होतो त्या क्षणी तुम्हाला वेंडर सिलेक्शन करण्याचा पर्याय देखील उपलब्ध होतो. शेतकऱ्यांना किंवा अर्जदाराचं एवढं काम आहे की व्हेंडरची लिस्ट वेळोवेळी चेक करायची आहे. मागच्या 2 आठवड्यापासून मी पाहतोय व्हेंडरची लिस्ट अवेलेबल नाहीये. प्रत्येकाला मेसेज येतो की व्हेंडर अवेलेबल नाहीयेत, व्हेंडर अवेलेबल नाहीयेत. मेसेज म्हणजे वेबसाईटवरती दिसतं, मोबाईलवरती कुठलाही मेसेज येत नाही. व्हेंडरची यादी ज्यावेळेस लोड होते तेव्हाही मोबाईलवरती मेसेज येत नाही. तुम्हालाच ते वेळोवेळी चेक करायचं आहे. आता मागच्या वीकमध्ये मी पाहिलं व्हेंडरची यादी रात्री 10 वाजता अपलोड झाली. काही वेळा 11 वाजता अपलोड झाली. मला माहित नाही महावितरण रात्री 11 वाजता का अपलोड करतं. पण तुम्हाला स्वतःला सतर्क राहणं गरजेचं आहे. ज्या क्षणी मला कळेल ना की व्हेंडरची यादी येणार, मी त्या क्षणी तुमच्यासाठी एखादा छोटा व्हिडिओ मी पण करून अपलोड करेनच. पण लक्षात ठेवा की महावितरणची जेव्हा व्हेंडरची यादी येते तेव्हा तुम्हालाच स्वतःला जाऊन व्हेंडर सिलेक्ट करायचा आहे. महत्वाचं आणि फार महत्वाचं. प्रत्येक कंपनी ही चांगलीच आहे. प्रत्येक कंपनीला काही ठराविक मापदंड हे सरकारनं नेमून दिले आहेत आणि त्या मापदंडाची पूर्तता केल्याशिवाय ते सोलार पंपाला इलिजिबल झालेले नाहीयेत. त्यामुळे सर्व कंपन्या चांगल्याच आहेत. पण आपलं स्वतःचं एक वैयक्तिक काम आहे की आपण पैसे दिलेले आहेत. आपल्याला मिळणारी वस्तू ही चांगलीच मिळायला पाहिजे. तर प्रत्येक शेतकऱ्यांना आपापली चांगली कंपनी शोधायची आहे, तीच सिलेक्ट करायची आहे आणि त्याच कंपनीचा पंप तुम्हाला घ्यायचा आहे, जी तुम्हाला आवडेल ती. तुम्हाला जर कोणत्या कंपनीबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करा. नक्कीच मी त्यावरती पण मार्गदर्शन करेन. वेंडर सिलेक्ट झाल्यानंतर महत्वाचा टप्पा जो येतो तो आपल्याला सर्वे करून घ्यायचा आहे. आता सर्वे करताना काय करावं लागतं, तर तुमच्या एरियाचा लाईनमन म्हणजे ज्या एरियात तुमचा पंप बसणार आहे त्या एरियाच्या लाईनमनला तुम्हाला बोलायचं आहे आणि सर्वे करून घ्यायचा आहे. आता बऱ्याच ठिकाणी बोललं जातं की सर्वेमध्ये कंपनीचा माणूस असणं आवश्यक आहे. खरं सांगू का, माणूस असणंही गरजेचं आहे, नसणंही गरजेचं आहे. सर्व काही त्या लाईनमनच्या हातात आहे. त्याला बोलावून घ्या आणि त्याच्याकडून सर्वे करून घ्या. तो सर्वे व्यवस्थित करतो. दुसरी गोष्ट, ज्या क्षणी तुम्ही व्हेंडरची निवड करता त्याच्यानंतर मग 24 तासाच्या आतमध्ये, मी पुन्हा सांगतो 24 अवर्सच्या आतमध्ये त्याच्याकडे तुमचं नाव दाखल होतं, ज्याच्यासाठी सर्व्हेसाठी तुम्ही अवेलेबल होता. तुम्ही मेसेजची वाट नका बघत बसू की सर्व्हेसाठी मला बोलवलं जाईल आणि या दिवशी नाही. तुम्ही लाईनमनला बोलावून घ्या आणि सर्वे करून घ्या. सर्वे झाल्यानंतर ना अर्जाची स्थिती बदलते. म्हणजे ह्या प्रत्येक स्टेपमध्ये ना अर्जाचं स्टेटस बदलत राहतं. काय असतं, पहिल्या स्टार्टला तुम्ही अर्ज दाखल केला, त्यानंतर A1 अर्ज मंजूर झाला. नेक्स्ट काय येतं, तुम्ही व्हेंडर सिलेक्शनसाठीचा येतो. व्हेंडर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला मेसेज येतो, तिथं स्टेटस दिसतं पुरवठादाराची नोंदणी केली आहे. पुरवठादाराची निवड केली आहे. नंतर पुरवठादाराची निवड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वे करून घ्यायचा आहे. सर्वे कसा करायचा आहे तर तुम्हाला मी सांगितलं, लाईनमनला सर्वेला बोलवायचं. पण सर्वे ज्या वेळेस होतो त्यानंतर सर्वे हा तुमचा मंजूर होणं आवश्यक आहे. सर्वे ज्या क्षणी मंजूर होतो त्या क्षणी तुमचे सोलार पंपासाठी ऑर्डर निघते. म्हणजे ह्या सगळ्या जे स्टेटस आहेत ना हे तुम्हाला पाहत राहायचं आहे. तुम्हाला कोणी येऊन सांगणार नाहीये की हे झालंय. कधी कंपनीचा मेसेज येतो, महावितरणचा मेसेज येतो, कधी येतही नाही. ही आपली स्वतःची जबाबदारी आहे की बघत राहायचं. आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे, प्रत्येकाकडे स्मार्टफोन्स आहेत. मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली, तिथे फक्त क्लिक करायचं आणि तुमचा आयडी टाकायचा आणि सर्च करायचं. तुम्हाला तुमचं स्टेटस दिसत राहतं. एवढंच करायचं. आणि ज्या क्षणी तुमचा अहवाल मंजूर होतो त्या क्षणी वर्क ऑर्डर जनरेट होते आणि 60 दिवसाच्या आत पंप बसवणं अनिवार्य आहे. मी सर्व ह्या फेज मधून गेलो. ह्या 4 ज्या समोर फोटो दिसतात ते पहिल्यांदा मला डार्क वॉटर शेडची एनओसी साठी विचारलं गेलं. नंतर A1 अर्ज मंजूर झाला. नंतर पुरवठादाराची निवड केली होती. पण जर काही सगळं व्यवस्थित असेल तर सगळ्या गोष्टी आरामात होतात. काळजी करायचं काहीच कारण नाही. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जरी कोणाला काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करा. नक्कीच मी तुम्हाला त्याच्यावरती मार्गदर्शन करेल. धन्यवाद.